त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। डोंबिवलीतल्या महापालिका रुग्णालयातील मारहाण प्रकरणात आता नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। कोणत्याही क्षणी कोर्टात ते हजर राहतील। आता सध्या ते कोर्टात त्यांना हजर केलं जाणार आहे। आपण पाहू शकता थेट दृश्य डोंबिवलीतल्या महापालिका रुग्णालयातील मारहाण प्रकरणात आता रमेश म्हात्रे यांना डिस्चार्ज मिळालेला आहे आणि ते आता कोर्टात हजर झालेले आहेत। आपण दृश्य पाहू शकता। 2 दिवसा नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केली होती आणि त्यानंतर ते स्वतः रुग्णालयात दाखल झाले होते आणि आता त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर रमेश म्हात्रे यांना कोर्टात हजर केले गेले। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आहे। डोंबिवलीच्या महापालिका रुग्णालयातील मारहाण प्रकरणातील नगरसेवक रमेश म्हात्रे जे शिवसेना शिंदे गटातील नगरसेवक होते, त्यांनी डॉक्टरांना मारहाण केली होती आणि या प्रकरणी डॉक्टरांनी यांच्यावर कारवाईची मागणी केली होती। यानंतर आता रमेश म्हात्रे यांना कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। आता नेमकं काय होणार कोर्टात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पोलीस कोठडीनंतर त्यांनी रुग्णालयात ते दाखल झाले होते। त्यांची प्रकृती खालावलेली सांगण्यात येत होतं। याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अजित, आता नगरसेवक रमेश म्हात्रे जे आहे ते कोर्टात हजर झालेत, काय अधिकची अपडेट आहे तिथली? नुकतंच आता कल्याण कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। श्रीमती के.एस. कातकाडे यांच्या न्यायालयामध्ये त्यांना हजर करण्यात आलेला आहे। त्यांच्यावरती आरोप आहेत डॉक्टरांना मारहाण केलेली, विशेष करून महिला आणि मेडिकल प्रॅक्टिशनर ऍक्ट 2010चं त्यांनी उल्लंघन केलेलं आहे। या पार्श्वभूमीवरती त्यांना आता या कोर्टामध्ये आणलंय। कोर्टाचं जे दुपारचं लंच टाइम आहे तो संपलेला नाही आणि यामुळेच कोर्टाच्या आवारात त्यांना तिथे उभं केले गेले। सकाळी 10च्या सुमारास त्यांना ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून कल्याण येथे रवाना करण्यात आलं होतं। त्यानंतर डोंबिवलीमधल्या मानपाडा पोलीस स्टेशन इथं त्यांना ठेवून त्यांची चौकशी केली गेली। यामुळे मुळात ज्या पद्धतीनं आता त्यांची पोलीस कोठडी मागणार आहे का त्यांना न्यायालयीन कोठडीसाठी अर्ज करतील हे पाहावं लागेल। कारण का ज्या पद्धतीची चौकशी झालेली आहे, हा इन्सिडेंट काही ठरवून केलेलं नाहीये असं पोलिसांचं म्हणणं आहे। यात कुठलं हत्यार वापरलं नाहीये। या सगळ्या आर्ग्युमेंट जे आहेत या पोलीस करू शकतील। यामुळे जास्तीत जास्त 1 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती रमेश म्हात्रे यांची पोलिसांकडून मागितली जाऊ शकते आणि त्या पार्श्वभूमीवरती त्यांना जर न्यायालयीन कोठडी झाली तर आजच किंवा सोमवारपर्यंत त्यांना जामीन देखील मिळू शकतो अशी एकंदर शक्यता वर्तवली जाते। निश्चितच धन्यवाद अजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान नाशिकच्या TCS प्रकरणात आरोपी निदा खानला जामीन देताना कोर्टाने भगवान श्रीकृष्णाचा दाखला दिलाय। त्यामुळे 2 महिन्यांहून अधिक काळ कारागृहात असलेल्या निदा खानला दिलासा मिळालाय। भगवान श्रीकृष्णाप्रमाणेच जेलमध्ये बाळाला जन्म देण्याची वेदना आणि सामाजिक कलंक कोणत्याही महिलेसाठी असह्य आहे अशी टिप्पणी कोर्टाने केली आहे। बाळाच्या हिताचा विचार करत कोर्टाने जामीन मंजूर केलाय। कोणत्याही मुलाला तुरुंगात जन्माचा मानसिक आघात व सामाजिक कलंक सहन करावा लागू नये अशी टिप्पणी न्यायालयाने यावेळेस केली आहे। तर कोर्टाने निदा खानला जामीन देताना आपल्या आदेशात हा उल्लेख केलाय। सध्या ती गरोदर आहे, कदाचित बेल नाकारण्यात आली तर त्याची डिलिव्हरी ती जेलमध्ये होईल। पण तो जो बाळ येईल जीवनभर आयुष्यभर एक स्टिग्मा राहील का बाळाचं ठिकाण जन्माचं ठिकाण जो आहे तो जेलमध्ये आहे। मग बाळाचा काही दोष नाही आहे, त्याला मोठा होईल तेव्हा जीवनभर त्याला आयुष्यभर मनात हे राहील का माझा जन्म जेलमध्ये कुठलाही दोष नसताना, म्हणून त्या संदर्भात तसा निकाल देण्यात आला। नंतर बातमी आहे वर्ध्यातून। वर्धा जिल्ह्यातील वायगाव परिसरातील पूल गेल्या 5 वर्षांत 5 वेळा पुरात वाहून गेला असून 6व्या वर्षातही तो जैसे थे तशाच अवस्थेत आहे। पुलाचा केवळ पाया आणि भिंत शिल्लक राहिल्याने 6 गावांचा वायगावशी असलेला संपर्क तुटलेला आहे। शेकापूर शिवारातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तब्बल 17 किलोमीटरचा वळसा घालावा लागतोय, तर विद्यार्थ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। दरम्यान पुलाच्या भिंतीवर 17 लाख रुपये खर्च झाल्याचा दावा होत असतानाच जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील ग्रामस्थांकडून करण्यात येतोय।
वायगाव ते आलोड बोरगाव मार्गाला जोडणारा जो हा शेकापूर शिवारातला जो पूल आहे तो 5 वर्षात 5दा वाहून गेला आणि आता 6व्या वर्षी मात्र त्याला दुरुस्तच केलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. आपल्यासोबत शेतकरी आहे, काय सांगाल? साहेब, या पुलाला 6 वर्ष 7 वर्ष झाली. हा वायगाव ते आलोडे बोरगाव हा मार्ग जो आहे, मुलांच्या शाळेकरता जाण्याचाही मार्ग आहे, शेतीचाही मार्ग आहे आणि कमीत कमी 100 ते 150 कास्तकार या रस्त्यानं आवाजाही करत असतात. त्यांचा प्रश्न हा उद्भवला की आज त्यांना समजा शाळेच्या पोरांना शेतीचे वाहनं न्यायसाठी रस्ताच नाही आहे. तर आता तो हा 7 किलोमीटरचा रस्ता आणि नंतर आता जे हायवे रोड बनणं चालू आहे, तो पूर्ण उकरून ठेवल्यामुळं तो 20 ते 25 किलोमीटर असा प्रवास करून मुलांना पाठवावं लागते. तिथे पण गड्डे एवढे की गुडघाभर पाणी, जास्त प्रश्न येऊन राहिले आणि गाड्या वगैरे सब स्लिप मारून मुलांची दुरुस्ती होत नाही. आणि हा बघा पूल एवढा खचून गेला आहे. हा 6 वर्ष झाले आणि यावर्षी पण त्यांनी पूल खचल्यानंतर अजूनपर्यंत काहीच याची व्यवस्था केली नाही आणि कोणीही अधिकारी असे फिरून पण पाहत नाही. काय सांगाल, कोणत्या योजनेतून हा पूल केला होता? अगोदर ह्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा होता आणि त्यांचा जिल्हा परिषदेकडे ट्रान्सफर झाला आहे. 5 वर्षात तो 5 वेळा वाहून गेला. आता 6व्या वर्षाचं झालं. कुठलाही शासन प्रशासन कोणी लक्ष देऊन नाही राहिलं याच्यावर आणि इथे जवळपास 100 ते 150 शेतकरी जाणारे नाही. त्यांना माझी विनंती आहे का त्यांना लवकरात लवकर याची कुठेतरी तात्पुरती तरी कम से कम त्याची दुरुस्ती करून द्यावी. नंतर जो काही बांधायचा आहे नंतर बांधन. हा जो रस्ता आहे तर तो कधी दुरुस्त होतील या प्रतीक्षेत आता हे शेतकरी आहेत. नरेंद्र मते, न्यूज 18 मराठी, आलोड बोरगाव, वर्धा.